नमस्कार मित्रांनो. आम्ही बऱ्याच दिवसापासून मी आणि माझे विद्यार्थी एका गल्ल्यात पैसे साठवत होतो आणि आमचा विचार होता की कधी ना कधी या पैशांना एका चांगल्या कामासाठी वापरायचे. तर खूप दिवसापासून जवळ-जवळ 1-2 वर्षापासून आम्ही साठवतोय पैसे. तर अगदी पहिलीच्या मुलापासून तर अगदी 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा कोणी ₹1, कोणी ₹2, कोणी ₹10 तर कोणी ₹100 असे त्या गल्ल्यात सतत टाकत होते आणि त्याची बऱ्यापैकी रक्कम आता आमच्या या गल्ल्यात साठलेली आहे. आणि या सर्व पैशांनी आम्ही असं ठरवलं की आपण आपल्या गावात झाडं लावूया. तर आम्ही तर माझ्याकडनं सुद्धा मी एक्स्ट्रा 500 किंवा ₹1000 मी स्वतः देणार आहे गावात झाडं लावण्यासाठी. तुम्हा सर्वांना विनंती आहे आणि सर्वांना आव्हान आहे, खास करून कजवाड्याचे जे असतील बाहेरगावी आणि गावातले सुद्धा, की आपलंही काय ना आयुष्य आपलं गेल्याच्या नंतर आपली अंत्यविधी ही हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे होते आणि त्या रीतिरिवाजामध्ये आपलं हे दहन केलं जातं. म्हणजे आपल्याला अग्नी दिली जाते. आपल्याला अग्नी दिली जाते. त्या अग्नीसाठी 3 मन किंवा 12 मन एवढ्या याच्यामध्ये लाकडं लागतात. सो कदाचित मला असं वाटतं की आपण जाता जाता कोणावरती बोज न होता आपण आपली व्यवस्था इथंच करून जावी. तुमच्या हातून एक तरी झाड लागावं अशी मनापासून आणि कळकळीची माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना. तुम्ही झाड लावू शकत नाही तर तुम्ही झाडं द्या, झाडं दान करा, जाळ्या दान करा किंवा पैसे दान करा, जेणेकरून त्या पैशांनी आम्ही जाळ्या विकत घेऊ शकतो किंवा झाडं विकत घेऊ शकतो आणि मी माझे मित्र, माझ्या गावातले तरुण बांधव आणि माझे विद्यार्थी आम्ही सर्व मिळून त्या सर्व पैशांची आणि त्या सर्व पैशांनी मिळून घेतलेल्या झाडांची म्हणजे झाडांची लागवड आम्ही गावात करू आणि त्या झाडांना बघून जे पण कजवाड्याचे बाहेरगावी असतील त्यांना खरंच एक आनंद वाटेल की आपण दिलेल्या पैशांची काहीतरी आज आपल्याला गोष्ट दिसते किंवा आपल्या गावात एवढी हिरवळ, एका आपल्या या हिरवळीमध्ये आपला सुद्धा काहीतरी हातभार आहे किंवा काहीतरी वाटा आहे. या गोष्टीची अनुभूती तुम्हाला होईल आणि निश्चितच तुम्हाला जी गावाबद्दल जी आपुलकी राहते त्या आपुलकीला अजून थोडीशी अधिक मदत होईल. आपुलकी जास्त वाढेल तुमची जेव्हा गावात तुम्ही आजूबाजूला सर्व हिरवीगार आणि मोठमोठी झाडं बघाल. सो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की प्लीज जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही ₹1 द्या, ₹2 द्या, काही हरकत नाही, पण प्लीज डोनेट करा. बघतो आता आमच्या गल्ल्यात किती पैसे साठलेले आहेत.